मनोरमा दिवाळी अंक 2025 कथा विभागातील पुढील कथा आहे घालमेल. या कथेच्या लेखिका आहे प्रज्ञा कुलकर्णी पुण्याच्या. घालमेल. बाबुळगाव तसं 50-60 उमऱ्याचं गाव. आपल्या वावरात कष्ट करून खाणारं, पण चांगलं पीक पाणी आलं असं होतच नाही. कधी कोरडा दुष्काळ, कधी गारपीट, कधी मांदाळा अवकाळी पाऊस. हातातोंडाशी आलेलं उभं पीक आडवं पडायचं. गुडघ्यापुतर वावरात पाणी साठायचं. शेतकऱ्यांच्या डोळ्याच्या धारा बी त्यातच मिसळायच्या. संसाराचं सपन हिरव्या सपनावर मातीत मिसळायचं. कसा तग धरावा बळीराजानं. कर्जाचा डोंगर व्याजापायी वाढत जायचा. आणि एखाद्या दिवशी बळीराजा घरात तुळल्या नाही तर रानामध्ये एखाद्या झाडाला लटकायचा. गावात पुढाऱ्यांच्या लई गाड्या यायच्या भेटायला. लई ताफा. शेतकऱ्यांची विधवा बायको पांढऱ्या कपाळानं यायची. डोळे गाळत बसायची त्याच्यामोरं. पुढारी फोटो काढायचे, व्हिडिओ बी निघायचे. लई आश्वासनं द्यायची बघा. शेतकऱ्याची बारकी लेकरं भेदरल्याने बघत बसायची. त्यांना समजायचं नाही की आमच्या बानं असं काय मोठं काम केलं म्हणून ही लई माणसं भेटायला लागली. 8-15 दिवसात समद गप गार व्हायचं. पुन्हा कोणी फिरकायचं नाही. एक दिवशी सकाळीच तात्याबा उठा चला, वाडीच्या मारुती नानानं फास घेतलाय. अजून अंथरुणात असलेल्या तात्याबा खडबडून उठून जागा झाला. अरे बाबा, असं कसं केलं त्यानं? बरं दम, तू पारावर टेक, मी आलोच. बरं म्हणत गण्या निघून गेला पारावर. राधाकाचं काळीज लक करायला लागलं. अहो, मी म्हणते ना, जायलाच हवं का तुम्हाला? तात्याबा ते ऐकायलाही तिथे थांबला नाही. अंगात सदरा घातला, डोक्यावर टोपी ठेवली आणि निघाला बी. राधाकानं बळनच त्याच्या पुढं नेला. अहो, चहा तरी घेऊन जा ना. आता चहाचं काय घेऊन बसली या टायमाला, असं म्हणत तात्याबानं कपबशी हातात घेतली आणि उभ्या उभ्या 2 घोट पिले. कपातला चहा बी संपला नाही. तशीच कपबशी राधाक्काच्या हातात दिली आणि तात्याबा वाड्याच्या बाहेर पडला सुद्धा. मंदी अंथरुणातून उठून बसली होती. तिच्यावरच राधाक्का खेकली. बसलीच काय बाई, उठ की आता, अजून झाली नाही का झोप? मंदी चट्ट दिशी उठली. गोधड्यांच्या घड्या घातल्या, दिवळीत नीट लावून ठेवल्या. केरसुनी घेऊन वाडा झाडायला लागली. गावातल्या शाळेत मंदी 7वीपर्यंत शिकलेली. पुढं तिला तालुक्याच्या शाळेत जायचं, पण बापानं पाठवलं नाही. तुझ्या शाळेला बुकांना पैसा घालून पोटावर काय बिब्बे घालायचे आम्ही? तात्याबाच्या पुढे कोणाची बोलायची हिंमत नव्हती. मंदी मुकाट्यानं घरातली कामं करत बसायची. आता बी तिनं समदा वाडा झाडून काढला होता. दारासमोर 2-4 बादल्या शेणाचा सडा घातला होता. चुलीत जाळ घालत आंघोळीचं पाणी तापायला ठेवलं होतं. राधाक्का 2 तांबे पाणी अंगावर घेऊन आली. तिनं चुलीवरच्या चहा ठेवला. तवर म्हातारी बी उठून बसली. मंदीनं म्हातारीला चहा दिला. राधाक्कानं मंदीला आणि स्वतःला बी चहा गाळून घेतला. दोघींनी चहा पिला. तेव्हा मंदी म्हणाली, काय गाय, तात्याबा कुठं गेले ग एवढ्या गडबडीत सकाळी सकाळी? अगं, वाडीला मयत झाली आहे. कोण गाई? मंदीनं विचारलं. मारुती नानानं फास घेतल्या. त्याला बी कर्ज झालं होतं होय? मंदीनं विचारलं. काय नो बाई, मला नाही ठाव. जा उठ आता, तू धुना आण जा बडवून. तुला कशाला चांबार चौकशा पोरीच्या जातीला? आईचा राग रंग बघून मंदी उठली. धुण्याचं टोपलं उचललं आणि वढ्यावर धुणं धुवायला गेली. पोरीला पदर येऊन 4-5 वर्ष झाली. ती रूपानं सावळीच, पण नाटकी डोळी नीटच. कवा उजवणार देव तिला कुणास ठाव. 2-3 पाहुणे येऊन गेले, पण आमच्या लेकीला पिवळी करून द्या 2-5 तोळ्यांनी असं म्हणायचे. कुठून आणायचे हो 5 तोळे सोनं? काय त्याला काय कमी पैका लागतोय? तिकडं बँकेचं कर्ज डोंबल्यावर बसले आणि माणसं वसुलीला येतात. नाही तसलं बोलतात. ना पीक ना पाणी, कशानं कर्ज भरावं आम्ही? कवा दुष्काळ पडतोय आणि कवा गारपीट होतीया. उभं पीक भुईसपाट होतंया. कसं भरावेत कर्जाचे हप्ते आणि पोटाला काय घालावं? घरात ताठी पोर लग्नाला आलेली. जीवाला तर नुसता घोर लागलाय. तात्याबा तर नुसता हातपाय गाळून बसतोय. वसुलीच्या माणसाने काय बी बोलत नाही, खाली मान घालून बसतो. मलाच काहीतरी बाबा पुता करून त्या माणसांना पाठवावं लागतं. परवा तर ती माणसं लई येडं-वाकडं बोलली. वाडाच जप्त करतो म्हणाले. तात्याबानं तर अन्न टाकलं, जेवण बी जेवला नाही. असं हातपाय गाळून कसं होणार? आधीच तात्याबाचं बोलणं म्हणजे 100 रुपये तोळा. त्यातून अशा घोर काळजा लागलेल्या कवा माणसात नसल्यावानीच असतात. रात्रीच्या लाभी अंथरुणात वाडूळ बसून राहायचा. राधाक्का रात्री बी त्याच्यावरती लक्ष ठेवून असतीया. परवा भाऊकीत एकानं कर्जाच्या पायी अशीच फाशी घेतली. तेव्हापासनं अक्का लईच
खालवर बघतीय तात्यावाला, तीनदा देवासमोर हात जोडतीया. नग रे बाबा, तसली बुद्धी देऊ माझ्या नवऱ्याला. कर्ज काय फिटल की, आणि पोरगी बी काय तशीच राहणार आहे. कुणीतरी मसोबा नेमलाच असेल की तिच्यासाठी. होईल की लगीन. पण माणूस एकदा वर गेला की येणार आहे का परत? त्या कर्जा परिस्याचं घोर राधाक्काच्या जीवाला फार काचत होता. काहीतरी विषय काढून तात्यावाला ती बोलतं करायची, पण एखादा शब्द बोलून तात्या ढिम्मच. रात्री कधी बी जाग आली तरी राधाक्का तात्यावाला अंथरुणात हाय की नाही हे बघायची. अशीच एकदा तिनं नजर टाकली तर तात्याबा दिसलाच नाही. तिच्या काळजात चर्र झालं. चटकन वसरीवर आली. हातरून मोकळंच मनात देवाचा धावा सुरू केला. अंबामाई, दहा माय, कोण हाय मला तुझ्याशिवाय? तेवढ्यात दार उघडून तात्याबा आलं. अहो, कुठं गेलता? राधाक्कानं विचारलं इरागतीला म्हणत. तात्याबा गोधडीत शिरला. कूस वळवली. भिताडाकडं तोंड केलं. पण राधाक्काची काळजाला धडधड ही काही थांबलीच नाही. त्यातून गण्या आज पुन्यांदा तसलीच बातमी घेऊन आला. हे माणूस असं टेन्शनमध्ये असते या. पुन्हा तसल्याच मैतीला जायचं म्हणजे त्याचं विचार मनात घोंगवतात. मला तर बोलू बी दिलं नाही. काय करावं? राधाक्का गालाला हाताचा मुटका करून दारात वाट बघत बसलेली चितागती. आता तर पार अंधार पडलेला. घरातनं माथारी वरडायली. अगं बायांनो, कुठं आहे ती तुम्ही? होय, हाय हाय, आले की लावते दिवा म्हणत राधाक्का उठून घरात आली. लाईटीचं बटन दाबलं. मंदी कुठंतरी शेजारी TV बघायला गेली होती. देवापुढं सांजवात लावली. आता अंबाबाईचा धावा केला. तू चांगली बुद्धी दे ग माय म्हणून हात जोडले तिच्यापुढे. सगळा भार तिच्यावरती सोडत चुलीमोरं गेली. चुलीत 2 लाकडं थालप्या घालून चूल पेटवली. जाळ होईना म्हणून फुकणीनं फू फू करत तवा कुठं जाळ लागला. त्याच्यावरती तवा ठेवला आणि भाकरी थापायला लागली. भाकरी थापून झाल्यावर तव्यात तेलाची धार टाकत त्यात 2 मोठी सांडगी टाकली. तोवर मंदी बी आली. तिनं लसूण वाटून दिलं. राधाक्कानी कालवण केलं. तात्याबाला सांडगी लई आवडतात. आल्यावरती जेवतील तरी नीट. दिवसभर काहीच नसेल पोटात. राधाक्कानं चांगलं चमचमीत कालवण केलं. तात्याबाच्या नावानं भगुल्यात काढून ठेवलं. 2 भाकरी बी बाजूला ठेवल्या. लई भुकेजून येत्या. मंदीनं म्हातारीला जेवणाचं ताट दिलं. म्हातारीनं तात्याबाची चौकशी केली. अहो, मैतीला गेल्या ती सकाळच्या पारी. अजून बी आलं नाही. ती काय नडलं होतं कुणास ठाऊक? राधाक्का बडबडली. अगं, जाया लागतंय. मरणदारी आणि तोरणदारी कशाला म्हणताय? म्हातारी बोलली. इथं कुणाचा पोर माझ्या जीवाला लागलाय आणि ही म्हातारी काय शहाणपण शिकवायला लागली मला? राधाक्का फुटली. तू जेव की आई, मंदी म्हणाली. नाही भया, माझ्या नरड्याखाली घास उतरायचा नाही. तुझा बाबू येऊ दे, मग भाकर खातो. बरं म्हणत मंदी जेवली. म्हातारीनं सांडग्याच्या आमटीत भाकर कुस्करून वरपली. उष्ट्या थाळ्या मंदीनं घासल्या आणि मांडणीत नेऊन निजायसाठी निघून गेली. तिनं गोधड्या अंथरल्या. तरी बी तात्याबाचा पत्ताच नव्हता. पुढील भाग पुढच्या भागात.